नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोखडे, परी प्राणियांचा पडे, विभागी जयी. ज्ञानेश्वरीतील अध्याय 17, ओवी क्रमांक 55. या अध्यायाच्या आरंभी ज्ञानदेवांनी श्री गणेशाच्या रूपकानं सद्गुरूंचं स्तवन केलं आहे. त्यानंतर त्यांनी सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिविध सृष्टीचं वर्णन केलं आहे. इथेच ज्ञानदेवांनी अर्जुनाची एक शंका मांडली आहे. लहान मूल पुस्तकातल्या धड्यातली अक्षरं बघून त्याप्रमाणे पाटीवर लिहितं. शास्त्रावर विश्वास ठेवणारा माणूसही असाच वागत असतो. कुणी सत्वगुणी असतो, कुणी रजोगुणी असतो, तर कुणी तमोगुणी असतो. या माणसाच्या विविध गती कशा असतात असा प्रश्न अर्जुनानं भगवंतांना विचारला आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, श्रद्धा म्हटली तरी तिचे वेगवेगळे प्रकार असतात. श्रद्धेचं मूळ स्वरूप शुद्धच असतं. पण श्रद्धा जेव्हा वेगवेगळ्या प्राण्यांच्या वाटणीला येते तेव्हा त्यांच्या ठिकाणी असलेल्या गुणांप्रमाणे रूप तिला प्राप्त होतं. चंदन स्वभावतः थंड असतं, पण त्याचा संबंध अग्नीशी आला म्हणजे हात पोळणारच. तीच गोष्ट श्रद्धेची. मूळची ती शुद्ध असली तरी सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा जसा आश्रय होईल तसं श्रद्धेचं रूप दिसू लागतं. त्रिगुणामध्ये 2 गुण कमी होतात आणि मग 1 गुण वाढतो. अशा वेळी जीवांच्या वृत्ती वाढत्या गुणासारख्या होतात. ते जीव आपल्या कुवतीप्रमाणे संकल्प करतात. संकल्पाला धरून त्यांच्या हातून कर्म घडतं आणि त्यांनी केलेल्या कर्माप्रमाणे पुढच्या जन्मी त्यांना देह प्राप्त होतो. झाड जसं फुलावरून ओळखावं किंवा माणसाचं मन जसं त्याच्या बोलण्यावरून जाणावं, तसं जीवांच्या भोगावरून जाणावं, त्यांचं कर्म ओळखावं.